नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। रिफायनरी अणुऊर्जा प्रकल्प विरोधानंतर बासनात इटलीतून हाकललेल्या कंपनीला कोकणात पायघड्या। रसायने बनवणारा प्रकल्प सुरूही झाला। कोकणात अणुऊर्जा प्रकल्प रिफायनरी प्रकल्पाला झालेल्या मोठ्या तीव्र विरोध आता या प्रकल्पाचे प्रस्ताव जवळपास बासनात गेल्यात जमा असतानाच आता पुन्हा एकदा कोकणाच्या मध्यावर इटलीमधून अकालपट्टी करण्यात घातक विषारी रासायनिक पदार्थ बनवणाऱ्या प्रकल्पाला पायघड्या घालत तो रत्नागिरी जिल्ह्यातील खेड लोटे MIDCत सुरू करण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी, निसर्गप्रेमी शेतकरी, बागायतदार, मच्छीदारांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे। इटलीमधून हद्दपार केलेली हाकलण्यात आलेल्या मिटेनी SPA ही रासायनिक कंपनी अप्रत्यक्षपणे भारतात विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम MIDCत लक्ष्मी ऑर्गॅनिक या नावाने सुरू आहे। इटलीमधून हाकलण्यात आलेल्या या कंपनीला कोकणात पायघड्या घालण्यात आल्या आहेत। इतकंच नाही तर या कंपनीतून काही अंशी प्रोडक्शनही सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या ठिकाणी काही अंशी प्रोडक्शन सुरू केल्याच्या माहितीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चिपळूण येथील सूत्रांनी दुजोरा दिला आहे। एकूण 20 उत्पादनांपैकी 2 प्रोडक्ट सुरू करण्यात आला आहे। या केमिकल कंपनीमधून PFAS या अत्यंत घातक विषारी रासायनिक पदार्थांचे उत्पादन घेतलं जातं। मात्र त्यातील वेस्टेज हे तळोजा येथे नेऊन 1000 डिग्रीला नष्ट केलं जात असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूत्रांनी दिली आहे। दरम्यान प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या कंपनीला 4 ऑक्टोबर रोजीच नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। दरम्यान मुंबईतील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे पथक या कंपनीची चौकशी करण्यासाठी येणार असल्याचे वृत्त आहे। दरम्यान पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की आपण या सगळ्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मागवली आहे। क्लोरीन या रासायनिक पदार्थ प्रोडक्शन सुरू असल्याची माहिती आहे। तसेच विषारी असलेल्या PFSA या पदार्थाचीही निर्मिती टेस्टिंगसाठी केली आहे। मात्र याचे वेस्टेज तळोजा येथे पाठविण्यात आले। प्रदूषण नियंत्रण मंडळाने या कंपनीकडून सगळी कागदपत्र मागवली आहेत। त्यांच्याकडून लक्ष्मी ऑर्गॅनिक या कंपनीत विषारी पदार्थ बनविण्यात आल्याचं सिद्ध झाल्यास त्याच्यावर बंदी आणली जाईल। कोकणासाठी व जनतेसाठी घातक ठरतील असं काही होणार असेल तर ते होऊ जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। ग्लोबल चिपळूण टुरिझमचे अध्यक्ष रामशेठ रेड्डी यांनी सांगितलं की केलेल्या कंपनीची यंत्रणा भारतात आणण्यास शासनाकडून परवानगी द्यायला नको होती। आता कोकणात लोटे MIDC येथे या लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीमधून जर का घातक रासायनिक निर्मिती होणार असेल तर ती कोकणाच्या आणि आमच्या येथील पर्यावरणाच्या मुळावर येणार आहे। त्यामुळे याला आता आमचा सक्ती विरोधच असेल। प्रसंगी या विरोधात आम्ही लढा उभा करावा लागेल, असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। दरम्यान या लोटे येथील कंपनीचे साईट हेड दीपक पाटील यांच्याजवळ संपर्क साधला असता ते म्हणाले की एकूण 100 केमिकल आहेत। त्यापैकी आम्हाला 10 प्रकारचे केमिकल बनवण्याची परवानगी मिळाली आहे। त्यापैकी आम्ही फक्त 3च केमिकल प्रायोगिक तत्वावर बनवत आहोत। या प्रकल्पातून तयार करण्यात आलेली टेस्टिंग प्रोडक्ट अनेक ठिकाणी देण्यात आली आहे। मात्र आम्हाला अद्याप कोणत्याही ऑर्डर मिळालेल्या नाही, असं त्यांनी आवळे स्पष्ट केले। मात्र केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या सगळ्या गाईडलाईन्स, नियमांचे सूचनांचे काटेकोरपणे पालन करून ही प्रतिक्रिया केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या संदर्भात मागवण्यात आलेल्या माहितीच्या अहवालाचा लेखी तपशीलही कंपनीकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाला देण्यात आल्याची माहिती त्यांनी सांगितली। लोटे येथील रासायनिक प्रदूषणाच्या विळख्यामुळे